चला बनवूया मोकळे सुटसुटीत अशी कांदा पोहेची रेसिपी। तिकडे बघू शकता कांदे पोहे बनवण्यासाठी पातळ जाड पोहे तुम्ही कोणतेही वापरू शकता। त्यानंतर हे थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कढीपत्त्याची पानं। आता हे पोहेमध्ये पाणी टाकून एका जाळीवर ठेवून असं चारी बाजूने पाणी टाकायचं आहे आणि थोडा वेळ ह्याला सगळं पाणी निघेपर्यंत ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल तापत ठेवायचे आणि शेंगदाणे असे लाल भाजेपर्यंत, लाल परतून निघेपर्यंत त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्त्याची पानं टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान असे लाल होऊन द्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यात हळद आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। हळद थोडी टाकायची आहे। ते परतून झालं की मग आपण हे भिजवलेले जे सुकून घेतलेले पोहे आहेत ते सगळे टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं परतून झालं की मग याच्यावर हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी गरमागरम पोहे हे चहा